आजच्या दिवसातला चौथा किल्ला आणि आजचा शेवटचा किल्ला आहे. किल्ला सांगशी. पेनपासनं जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेला पूर्वेच्या दिशेला हा सांगशी किल्ला आहे. आणि या सांगशी किल्ल्याचा खूप मोठा असा इतिहास आहे. हा सांगशी किल्ला आजचा आपला शेवटचा किल्ला आहे. तो किल्ला आता ह्या बाजूला आपल्याला दिसत असेल व्हिडिओमध्ये. परंतु या ठिकाणचा जो रस्ता आहे, रस्ता मात्र खूप खराब आहे. त्यामुळे या ठिकाणी येत असताना बाईक आणलेली चांगलीच, कारण फोर व्हीलरसाठी कारसाठी हा रस्ता खूप खराब आहे. जय शिवराय. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे सांगशी किल्ल्याच्या पायथ्याशी आणि पाठीमागे असलेली दर्गा आणि या ठिकाणी गाडी पार्क करून आता आम्ही किल्ल्यावरती जाणार आहे. राज आणि विलास बाईकवरती पुढे गेलेले आहेत. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. डाकू मंगल सिंग. सांगशी किल्ल्याच्या पायरी मार्गावरती असलेला पहिला रॉक पॅच, कातळात कोरलेल्या अरुंद अशा पायऱ्या या ठिकाणी आहेत. त्या पार करून आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावरती जावं लागतं. दहा 12 फुटाचा एक रॉक पॅच चढून वर आल्यानंतर हे पहिली पाण्याची टाकी आपल्याला लागते. आणि शीट या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे. अरे हे ही एक टाकी, अशा 2 टाक्या आहेत. खूप खोल आहे आणि ही खोल सुद्धा खूप आहे. 3 माणसं हे होते लागून. जवळपास 20 ते 30 फूट एवढी खोल अशी टाकी आहे. आणि या दोन्ही टाक्यांच्या मधून इथे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. आणि अलीकडे या ठिकाणी बसण्यात आलेली एक शिडी या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि कातळामध्ये कोरलेली अस्पष्ट अशी हनुमानाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी शिड्यांच्या बाजूला पाहायला मिळते. आणखीन एक टाकी या ठिकाणी आहे आणि काहीशी तटबंदी स्वरूपाची काही बांधणी या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा 3 पाण्याच्या टाक्या आणि संवर्धनासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अनेक संस्था या ठिकाणी काम करतात. त्यामध्ये शिवप्रतिष्ठानचे अक्षय मिसाळ हे या ठिकाणी संवर्धनाचं मोठ्या प्रमाणात काम करतात. नेहमी या किल्ल्यावरती त्यांच्यामार्फत दुर्ग संवर्धनाचं काम चालू असतं. असं एक चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातून या किल्ल्यावरती केलं जातं गेली अनेक वर्ष. राजने सुद्धा या किल्ल्यावरती अक्षय मिसाळ यांच्यासोबत 4 मोहिमा केलेल्या आहेत आणि खूप चांगलं काम त्याने या किल्ल्यावर देखील केलेलं आहे. त्याच्या माहितीतला असलेला हा किल्ले सांगशी. तीन फूट एवढी याची यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी चौकट आहे. आणि त्या चौकटीवरती काही शिल्प आहेत, आता दिसेनासे झालेले आहेत. त्यानंतर इथे देखील काही शिल्प आपल्याला दिसतात. बरेचसे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, पण शिल्पांचे काही आपल्याला खुणा या ठिकाणी दिसतात आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे. या ठिकाणी हा जो मोठा सांगशी दगड पडलेला आहे, कातळाचा दगड पडलेला, त्यामुळे इथे जाण्याचा मार्ग थोडासा अडसर झालेला आहे. परंतु खूप सुबक असं ही टाकी या ठिकाणी आहे. त्यावरती कोरलेले शिल्प देखील त्या काळी बघण्यासारखे असतील. पायऱ्या त्या ठिकाणी कोरलेल्या. पाहूया इकडे काय बघण्यासारखं आहे. जबराट. सनसेट काढूया ना आपण वरती. सनसेट काढूया ना.
इथं पाण्याची टाकी आहे, अजून काय पाहिजे तुला? आणखीन एक पाण्याची टाकी या ठिकाणी आहे. कदाचित लिकेज असावी, कारण त्यामध्ये बिलकुल सुद्धा पाणी नाही आहे. आणि सूर्य मावळ तिकडे चाललेला आहे. खूप छान असं दृश्य. बापरे, मोठं खंदक आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी छानसं काम झालेलं आहे. पाण्याची टाकी संवर्धन काम झाल्यानंतर या ठिकाणी भंडारा उधळून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. ज्या दुर्गसेवकांनी हे काम केलं असेल त्यांना शतशः धन्यवाद. मानाचा मुजरा. सुंदर असं दृश्य. आणखीन पाण्याची टाकी या ठिकाणी कातळात कोरलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि पुढे मला वाटतं कडा असेल, बरोबर. बापरे, आणखीन पाण्याची टाकी, खांब टाकी या ठिकाणी आहे. खूप पाण्याच्या टाक्या या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटतात. ते मस्तच. खूप प्रशस्त अशी खांब टाकी. पश्चिमेच्या बाजूला असलेली कातळामध्ये कोरलेली मोठी प्रशस्त अशी खांब टाकी आहे. अनेक पाण्याच्या टाक्या आहेत किल्ल्यावरती आहेत. या पूर्वेकडच्या खांब टाके मोठ्या प्रशस्त अशा टाक्या आहेत. रॉक पॅच नंतर शिडी आहे. शिडीनंतर जर आपण उत्तरेच्या बाजूला गेले, त्या पाण्याच्या टाक्या तुम्हाला दाखवल्यात. खूप छान अशा कातळात कोरलेल्या खांब टाक्या आहेत. आणि या सांगशी किल्ल्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. खरंच पाण्यासारख्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि त्याचं संवर्धन केलं जातं, त्यामुळं त्याच्या सौंदर्यात आणखीन भर पडलेली आहे. आणि आता आपण आलो पूर्ण माथ्यावरती किल्ल्याच्या. या ठिकाणी काहीतरी कातळामध्ये कोरीवकाम झालेलं आहे, परंतु काही मूर्ख लोकांनी या ठिकाणी आपली नावं लिहून विद्रूपपणा केलेला आहे. माथ्यावर आल्यानंतर पुरेच्या बाजूला आपण आलात तर अनेक पाण्याच्या टाक्या सपलेल्या अवस्थेमध्ये आहेत. खूप पाण्याच्या टाक्या आहेत. सांगशी किल्ल्यावरचा दिसणारा सर्वात व्हिडिओमध्ये दिसणारा पॉईंट किंवा हे ठिकाण सांगशी किल्ल्याचा हा दुसरा भाग आहे. पठारासारखा दिसणारा, परंतु त्याच्यावरती काही पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याच्या अनेक टाक्या या सांगशी किल्ल्यावरती आहेत. त्या ध्वजाकडे जाताना लागणाऱ्या 2 पाण्याच्या टाक्या सध्या कोरड्या आहेत, लिकेज असतील, त्यामुळे या ठिकाणी पाणी थांबत नाही टाक्यांमध्ये. आणि या टाकीमध्ये पायऱ्या आहेत देखील बघा आपल्याला उतरण्यासाठी. इथे आणखीन एक पाण्याची टाकी आहे खाली उतरल्यानंतर. सूर्य अस्ताला जात असताना सांगशी किल्ल्यावरनं, काली किल्ल्यावरनं दिसणारे सुंदर असं सह्याद्रीचं दृश्य. या ठिकाणी आणखीन एक पाण्याची टाकी आहे. अशा अनेक पाण्याच्या टाक्या या किल्ल्यावरती आहेत. त्या काळी पाण्याचा मोठा साठा किल्ल्यावरती या पाण्याच्या टाक्यामध्ये केला जात होता. खूप छान आणि सह्याद्रीची एक पर्वतरांगेमध्ये असलेला हा सांगशी किल्ला.
परमपवित्र भगवा ध्वज सूर्य मावळतीकडे आलेला आहे. थोड्या वेळात सूर्यास्त होणार आहे. या ठिकाणी असलेले वास्तूचे अवशेष, रंगाची छटा आजही चौथारा वाड्याचे अवशेष असतील आणि संवर्धनाचं काम खूप चांगल्या प्रमाणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं जाते. साफसफाई पहा, खूप छान असं किल्ल्याचा जो वरचा बालेकिल्ला आपण म्हणू शकतो, माथा म्हणू शकतो. सूर्यास्त माझ्या पाठीमागे बघू शकता आणि फार वर्षांनी किल्ल्यावरती पाहायला मिळालेला सूर्यास्त खूप चांगला क्षण हा. आणि थकून आमच्या थकवा आमच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि आमचा किल्ला बघून झालेला आहे. थोडक्यात तुम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगतो. खूप छान असा किल्ला आहे. अनेक पाण्याच्या टाक्या या किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटल्या. त्या सांगशी किल्ल्यावरती जे दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे, पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहीम असेल किंवा किल्ल्यावरती जे गवत वाढलेले आहे रस्त्यामध्ये ते काढणं असेल, अनेक कामं या किल्ल्यावरती चाललेली आहेत. ज्या हातांनी या किल्ल्याच्या सौंदर्यामध्ये भर घातलेली आहे, या किल्ल्याचं सौंदर्य वाढवलेलं आहे, त्या दुर्गसेवकांच्या हातांना मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद. आपल्या हातून असंच शिवकार्य यापुढे घडत राहू. आम्ही देखील सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दुर्ग संवर्धनाचं काम करतो आणि अनेक किल्ल्यावरती कामं चालू असतात. आपलं काम पाहून नक्कीच आम्हाला एक ऊर्जा किंवा एक प्रेरणा मिळालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पेनपासनं 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा सांगशी किल्ला आहे आणि 2 कातळ टप्प्यामध्ये या किल्ल्याची चढाई गिरिदुर्ग प्रकारामध्ये असलेला हा सांगशी किल्ला आहे. आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी एक दर्गा आहे, हे याचं ओळखण्याचं ठिकाण आहे. आणि त्या दर्ग्यापासनं आपल्या गाड्या पार्क करून आपण किल्ल्यावरती चढायला आपली गाड्या अर्ध्याने सुरुवात होते. सांक नावाच्या राजाने हा किल्ला बांधलेला आहे आणि त्या राजाच्या नावावरनं, सांक या नावावरनं या किल्ल्याला सांगशी नाव पडलेलं आहे. आणि सांगशी या किल्ल्याचा थोडक्यात मी इतिहास सांगतो. सांक नावाचा राजा कर्नाळ्याच्या लढाईमध्ये मारला गेला आणि त्याला एक मुलगी होती जगमाता नावाची. त्या मुलीने या किल्ल्यावरनं आपला जीव दिला अशी दंतकथा या ठिकाणी सांगितली जाते. 1540मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने गुजरातच्या सुलतानाकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला पुन्हा निजामशाहीकडून जिंकून घेतला. त्यानंतर निजामशाहीच्या हल्ल्याच्या भीतीने सुलतानाने हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात दिला. असा काहीसा इतिहास या किल्ल्याला आहे. किल्ल्यावरती बघण्यासारख्या अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. त्यानंतर वास्तूंचे अवशेष आहेत, जिथे वाड्याचे सुद्धा असू शकतात. आणि माथ्यावरती अनेक ठिकाणी कातळकडे आहेत. त्या ठिकाणावरनं आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो, सह्याद्री अतिशय सुंदर दिसतो. असा एक संस्मरणीय असा एक ट्रेक किंवा सांगशी किल्ल्याची भटकंती आपण करू शकता. आणि पेनपासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी येण्याची वाहनंसुद्धा अनेक आहेत किंवा आपल्या खाजगी वाहनांसुद्धा आपण सांगशी किल्ल्यावरती येऊ शकतो. सांगशी या किल्ल्याची उंची 850 एवढी आहे समुद्रसपाटीपासून. आणि थोडीशी 2 ठिकाणी रॉक पॅचेस आहेत, त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी चढाई सोपी आहे आणि दोपट मार्ग असल्यामुळे, मळलेली वाट असल्यामुळे किल्ल्यावरती चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे. परंतु पाण्याच्या टाक्या आहेत, त्या ठिकाणी बघताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाजूला कातळकडा आहे. त्यानंतर किल्ल्यावरती माथ्यावरती आल्यानंतर गोव्याला जे पाण्याच्या टाक्या आहेत तिथून पुढे अनेक लोक त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी जातात. तिथे देखील काळजी घेणं गरजेचं आहे. हवा खूप जोरात असते, त्या ठिकाणी आपला तोल जाऊ नये याची काळजी घेणं खरं तर तिथं महत्त्वाचं आहे. किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे आणि आता 6:15 वाजलेत, सूर्यास्त झालेला आहे. गड उतार होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता गड उतार होण्यासाठी आम्ही सुरुवात करतो आहे. आपल्याला हा सांगशी किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा लवकर भेटूया अशा जिल्ह्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.